हॅलो मंडळी, सो कशा आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत ना? तर आज आपण आलोय इगतपुरी मधील मस्तपैकी विला एक्सप्लोर करण्यासाठी. तर नाशिक हायवेला लागूनच आपला विला आहे, तो आपण जाऊया आणि एक्सप्लोर करूया. आणि हा विला आहे 4 BHK चा. सो तुम्हाला मी दाखवते हा लक्झरी विला किती सुंदर येतो. सो चला. तर मंडळी, हा तुम्ही बघू शकता सनशाईन विला. ते पण किती सुंदर आहे. हा आहे आपला हॉल एरिया. या साईडला आहे मस्तपैकी सिटिंग एरिया एवढा मोठा. बॅक साईडला आहे एवढा मोठा टीव्ही. आणि इथे 4 बेडरूम्स आहेत. तर त्यातला फर्स्ट बेडरूम मी तुम्हाला दाखवते. हा बेडरूम घेतलाय माझ्या भावांनी. तुम्ही बघू शकता हा बेडरूम किती क्लीन येतो. त्या साईडला वॉशरूम सुद्धा आहे. प्रत्येक बेडरूमला वॉशरूम हा आहेच. आणि या साईडला आहे जॉईंट स्विमिंग पूल. माझ्या भावाने एक डुबकी मारली की लगेच तो पूल मध्ये उठून जाणार आहे. तर तुम्ही बघू शकता रूमच्या बाहेर येताच तुम्हाला स्विमिंग पूल दिसेल. इथून डायरेक्ट इकडे उडी मारायची आहे लॉंग. आणि त्या साईडनी सुद्धा आहे. त्या साईडला सिटिंग एरिया आणि ओपन प्लेस आहे. तिथून सुद्धा एंट्री आहे. ते पण मी तुम्हाला दाखवते. आणि तुम्ही समोरचा व्ह्यू बघू शकता किती सुंदर आहे. समोरच नाशिक हायवे आहे आणि या साईडला तुम्ही व्ह्यू बघा. खरंच खूप सुंदर वाटतंय. इथल्यापेक्षा टेरेसवरून व्ह्यू तो खूप भारी वाटेल. सो चला आपण आतमध्ये जाऊ आणि बघूया. तर हा झाला आपला फर्स्ट बेडरूम. हा झाला आपला हॉल एरिया. तुम्हाला किचन दाखवते. तर म्हणजे तुम्ही आपला किचन एरिया बघू शकता. खूप मोठा रूम आहे हा. तुम्ही बघा खूप मोठा आहे. इथे प्रत्येक सुविधा आहे. इथे गॅस आहे, फिल्टर पाणी आहे, फ्रीज आहे, इथे भांडी सुद्धा आहे. ज्यांना इथे जेवण बनवायचं आहे तुमच्या ग्रुपसाठी, फॅमिलीसाठी, तुम्ही इथे कुकिंग सुद्धा करू शकता. किचनच्या बाजूलाच आहे हा ओपन प्लेस. तुम्ही इथे बघू शकता. या साईडला आहे सिटिंग एरिया. इथून संध्याकाळचा सनसेट व्ह्यू बघण्यात खरंच खूप मजा येणार आहे. आणि तुम्ही या साईडला बघा. वाव, तिथून तो हायवे पूर्ण दिसतोय. नाशिक हायवे त्या कोपऱ्यापर्यंत. खूप मस्त. आणि तुम्ही बाहेरून व्ह्यू बघू शकता आपल्या विलाचा. किती छान वाटतोय तो. या साईडला बघा स्विमिंग पूल आहे. आपण मगाचीच त्या बेडरूम मधून बाहेर आलेलो आणि इथे समोरच स्विमिंग पूल आहे. पूल पण छोटूस आहे, क्यूट आहे, खूप छान आहे. पाणी पण एकदम क्लीन आहे. आणि इथे खरंच खूप थंडावा आहे. बिकॉज पाऊस तर नाहीये पण थंडावा एवढा आहे ना की खरंच खूप छान वाटतंय. आणि इगतपुरीमध्ये मेन धुक्यांसाठी इथे जास्त फेमस आहे. सो संध्याकाळपर्यंत धुकं येईल. आम्ही ऍक्च्युली लेट आलो त्याच्यामुळे धुकं गेली आम्ही येईपर्यंत. बट बघू संध्याकाळी नाही तर उद्या सकाळी. बाहेरून तुम्ही आपला विला बघू शकता. ही आहे विलाची बॅक साईड. म्हणजे आम्ही आताच तुम्हाला खालचा हॉल आणि बेडरूम दाखवलाय, किचन दाखवलंय. तर आता आपण वरचे रूम बघूया कसे आहेत. चला. तर म्हणजे जसा खाली हॉल होता तसा वरती सुद्धा हॉल आहे. हा सेकंड हॉल आहे. तुम्ही जे बघू शकता इथे सुद्धा सिटिंग एरिया आहे, खेळण्यासाठी कॅरम आहे. या साईडला जरा टीव्ही आहे. मीन्स इथे +2 टीव्ही आहे. आणि इथे आहे 3 बेडरूम. तर हा आहे सेकंड बेडरूम. तुम्ही बघू शकता सेम खालच्या बेडरूम वाली आहे. इथे स्टोरेज स्पेस सुद्धा आहे सामान ठेवण्यासाठी. आणि हा आपला बेड आहे. तुम्ही बघू शकता किती क्लीन आहे हा रूम आणि किती मस्त येतो. सो हा झाला सेकंड बेडरूम. आता आपण जाऊया थर्ड बेडरूम कडे.
नेहमीप्रमाणे आम्ही मोठा बेडरूम चूज केलाय. नेहमी आम्हीच पहिला टाव मारतो की कोणता बेडरूम घ्यायचा. हा आमचा बेडरूम आहे. तुम्ही बघू शकता या साईडला सिटिंग एरिया आहे, या साईडला सामान, प्रत्येक रूम मध्ये सामान ठेवण्यासाठी स्टोरेज स्पेस आहे. अटॅच वॉशरूम सुद्धा आहे, बेड आहे. तुम्ही इथला वॉशरूम बघू शकता किती मोठा आहे तो. पूर्ण मोठा आणि क्लीन वॉशरूम आहे आणि प्रत्येक बेडरूम मध्ये एसी सुद्धा आहे. सो हा जर आपला सेकंड बेडरूम. आणि या साईडला आहे आपला सगळ्यात लास्ट वाला बेडरूम. तो सेकंड होता, तो थर्ड होता आणि हा आहे फोर्थ. तुम्ही बघू शकता सेम इथे सेम तसं आहे. तर मंडळी आपले चारही रूम्स बघून झालेत. आपले चारही बेडरूम्स तुम्ही बघितले किती मस्त आहेत ते, आणि दोन्ही हॉल तुम्ही बघितले, प्लस स्विमिंग पूल बघितलाय. आता बघूया आपण टेरेस वरचा, आणि तिथून खरंच खूप सुंदर व्ह्यू दिसतो. सो चला. तर मंडळी आता आम्ही जस्ट आलोय टेरेसवर, आणि इथून खरंच खूप सुंदर व्ह्यू दिसतो. मी तुम्हाला दाखवते. इथून पूर्ण तो हायवे दिसतोय आणि इथला व्ह्यू खरंच खूप सुंदर आहे. आणि तुम्ही हा टेरेस बघू शकता किती मोठा आहे तो, खूप मोठा आहे. आणि चारही साईडने मस्तपैकी ग्रीनरी आहे आणि खरंच खूप छान वाटतंय. इथे तुम्ही वरती कोणतंही छोटंसं ओकेजन करू शकता, जसे की बर्थडे पार्टीज म्हणा किंवा एनी काही सुद्धा. खूप सुंदर. या साईडने सुद्धा तुम्ही बघा, या साईडला हायवे दिसतोय आणि हे बाकीचे विला आहेत या साईडचे. आणि ना त्या साईडला जत्रा भरली आहे. तुम्हाला पाळणा दिसतोय, आकाश पाळणा. सो आपल्याला तिथे सुद्धा जायचंय जत्रेला. मंडई तुम्ही इथला व्ह्यू बघू शकता किती सुंदर झालाय. चारी साईडला धुकच धुक आहे, म्हणून तर इगतपुरीला सगळी लोक व्हिजिट करतात आणि इथे फॉक्स सिटी म्हणून इथे ओळखलं जातं. आणि इथे खरंच खूप सुंदर वाटतंय. तुम्ही बघू शकता चारी साईडला धुकच धुक आहे. मगाशीच पाऊस पडून गेला आणि आम्ही वेट करत होतो कधी धुकं पडतील. आणि फायनली तुम्ही बघू शकता खूप सुंदर. कसं वाटतंय मॅम तुम्हाला? खूप छान, थंडगार. हे धुकच चारी दिशेला धुकच धुक. तुम्ही काळे का दिसताय? अगदी नाशिक हायवे सुद्धा दिसत नाहीये. येस. आणि आता मॅडम जाणार आहे पूल मध्ये, थंडगार पाण्यामध्ये. तर मंडळी आमच्या विलाच्या बाजूलाच खूप मोठी जत्रा भरली आहे. इथे घाटन देवी आहे. तर एवढी गर्दी आहे ना, एवढे लांबून लांबून भाविक दर्शनासाठी आले आणि खूप मोठी जत्रा भरली आहे. सो आता आम्ही चाललोय पाळण्यात बसायला, बिकॉज मॅडमला बसायचंय पाळण्यात. सो आता आम्ही चाललोय वरती आणि इथे खूप काय काय बघण्यासारखं. सो चला एक्सप्लोर करूया.
तर मंडळी आताच आम्ही मस्तपैकी जत्रा बघून आलोय. खूप सारी पण नाही, थोडी शॉपिंग सुद्धा करून आलोय. आणि आता रात्रीचे वाजलेत 8 आणि ते लवकर दुकानं बंद होतं, त्याच्यामुळे आम्ही लवकर चाललोय जेवायला. सो भेटू आपण तिथेच. गुड मॉर्निंग गाईज. सो आताच मी मगाशी उठलो आणि फ्रेश वगैरे झालोय मस्तपैकी. आणि आता झाली आमची जायची वेळ. आणि कालचा आमचा दिवस खरंच खूप मस्त गेला, खूप छान गेला. ऍक्च्युली आम्ही रात्री जत्रेत गेलो, जत्रेत मस्तपैकी फिरलो, शॉपिंग केली, नंतर जेवलो, घरी येऊन मस्तपैकी मूवी बघून डाराडूर झोपलो. कारण इथलं हवामान एवढं थंडगार होतं ना, आणि खूप थंडी वाजत होती रात्रीची, खूप जास्त थंडी. सो तुम्ही सुद्धा या विल्याला लवकर व्हिजिट करा, कारण की हा विला खरंच खूप मस्त आहे. 4 BHK चा विला आहे, ते पण बजेट फ्रेंडली आहे. आणि नाशिक हायवेच्या एकदम समोरच आहे, म्हणजे कुठे आतमध्ये जायची पण गरज नाहीये. सो तुम्ही लवकर इथे व्हिजिट करा. ह्याचे ऑल डिटेल्स, कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला कॅप्शन मध्ये देईलच. सो भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आता पुरतं बाय.